राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे जय राम हरि जय राम कृष्ण हरि हातालोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी हातालोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप हातालोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा 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 तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव सुमृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुमृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून
नोपजो नारायणा कदा नोपजो नारायणा नोपजो नारायणा कदा नोपजो नारायणा कदा नोपजो नारायणा कदा नोपजो नारायणा दुर्बुद्धी ते म्हणा दुर्बुद्धी ते म्हणा दुर्बुद्धी ते म्हणा दुर्बुद्धी ते कदा नोपजो नारायणा कदा नोपजो नारायणा नोपजो नारायणा कदा नोपजो नारायणा कदा नोपजो नारायणा आता मज ऐसे करी आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय चित्ती धरी पाय चित्ते धरी तुझे पाय चित्ते धरी तुझे पाय चित्ते धरी तुझे पाय चित्ते धरी उपजला भाव उपजला भाव उपजला भाव उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जावो तुझे कृपे सिद्धी जावो कृपे सिद्धि जाओ तुझे कृपे सिद्धि जाओ तुझे कृपे सिद्धि जाओ तुझे कृपे सिद्धि जाओ आता मज ऐसे करी मज ऐसे करी आता मज ऐसे करी मज ऐसे तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय चित्ती धरी पाय चित्ते धरी तुझे पाय चित्ते धरी तुझे पाय चित्ते धरी तुझे पाय चित्ते धरी हे तुका म्हणे आता हे तुका म्हणे आता लाभ नाही या परता लाभ नाही या परता आता मजा ऐसे करी आता मजा ऐसे करे तुझे पाये चित्ती धरी तुझे पाये चित्ती धरी तुझे पाय चित्ते धरी तुझे पाय चित्ते धरी तुझे पाय चित्ते धरी डोंबार कुमाई डोंबार कुमाई जय डोंबार कुमाई डोंबार कुमाई जय डोंबार कुमाई डोंबार कुमाई डोंबार कुमाई डोंबार कुमाई डोंबार कुमाई डोंबार दुर्बुद्धी ते म्हणा 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 म्हणा दुर्बुद्धी ते म्हणा दुर्बुद्धी ते म्हणा कदाण उपदो नारायणा कदाण उपदो नारायणा 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 आता
कदा नुपजो नारायणा कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करी आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धारी तुझे पाय तुझे पाय तुझे पाय सिस्टीम मधून स्वर द्या. स्वर स्वर दुर्बुद्धीते मना दुर्बुद्धीते मना कदा नोपजो नारायणा
आता मज ऐसे करी तुझे पाये चित्ते धरी उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जावो आता मज ऐसे करी तुझे पाये चित्ती धरी तुका म्हणे आता लाभ नाही या परता आता मज ऐसे करी तुझे पाये चित्ती धरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे शरण संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करारी दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे असे वेदांत शास्त्रार्थ नीती नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम गोरक्ष जालिंदर चर्पडाषाढभंग काणीपमच्छिंद्राद्या चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा भूम्यान भूवर्ण नवनाथ सिद्ध धन्य धन्य अडभंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा राम भरोसे राम विनो राम नाम विश्वास सुमिरण सुमंगल कुशल मागत तुलसीदास जयांचे करूया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंच्या आदी नमस्कारोनी आता प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील अत्यंत महत्त्वाचा अभंग संत तुकोबरायांचा आणि देवाच्या संवादातला हा अभंग आपल्या पुढे प्रतिपादन केलेला आहे. देवाशी ज्या वेळेस तुकोबराय चर्चा करतात तेव्हा काही अपेक्षा देवाकडे जगद्गुरु तुकोबरायांनी केल्या त्या अभंगामध्ये बाहेर पडलेल्या आहेत. हे विश्वरा, हे परमेश्वरा, हे जगदेश्वरा, हे सर्वेश्वरा, तुझ्याकडे माझी एक प्रार्थना आहे की या जगतामध्ये जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या समस्या आपल्या पुढे येत असतात आणि या सगळ्या समस्याला तोंड दिवस माणूस जीवन जगत असतो. अशा या अवस्थेमध्ये तुझी भक्ती करणं कठीण आहे, अवघड आहे, अशक्य आहे. पण देवा तुझ्याच कृपेशिवाय ते शक्य होणं शक्य नाही. म्हणून आम्हा प्रत्येकाला तू सुबुद्धी दे, चांगली बुद्धी दे, वाईट बुद्धी येऊ देऊ नकोस ही प्रार्थना मी तुझ्याकडे करतो. दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजो नारायणा, स्वप्नात सुद्धा येऊ देऊ नकोस हे नारायणा, माझी विनंती तुझ्याकडे आहे. आणि आता ही अंतकरणातली माझी इच्छा निर्माण झालेली असेल देवा, तर ही इच्छा कंटिन्यू सदैव सातत्याने पूर्ण होण्याकरता तू समर्थ आहे. आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय रात्रंदिवस माझ्या चित्तामध्ये राहू दे. आता मला असं कर, ही भावना निर्माण झाली, हा भाव माझा निर्माण झालेला आहे, हा टिकण्याकरता तुझ्या कृपेशिवाय ते शक्य नाही. आणि म्हणून उपजला भाव आता तुझ्या कृपे सिद्धी जाव, तुझ्या कृपेशिवाय सिद्धीला तो जाणार नाही. आणि हे करण्याकरता आता देवा तूच समर्थ आहे, तुझ्याशिवाय जगात कोणी नाही. तू का म्हणे आता लाभ नाही या परता, याच्याशिवाय लाभ होणार नाही देवा. या जगाच्या कल्याणाकरता मी अपेक्षा आपल्याकडे करतो आहेत. कोणालाही दुर्बुद्धी येऊ देऊ नकोस आणि तुझी भक्ती मात्र सर्वांकडनं घडू दे. अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला. विठाला आज या ठिकाणी थोडा शोर कमी करा, थोडासा. ज्यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे, आपल्या राहत्या गावातील अत्यंत मोठे व्यक्तिमत्व, ज्यांचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घेतलेला आहे उद्योग क्षेत्रामध्ये, ते कैलासवासी श्री रावसाहेब अण्णा
अर्थात रावसाहेब नारायण पाटील भडांगे अण्णा गावातील सरपंच व ते स्वीकारून सेवा त्यांनी केलेली आहेत आणि उद्योग क्षेत्रामध्ये आपलं मोठं नाव त्यांनी कमवलेलं आहे. आपल्या नंबरामध्ये गंगा भागीरथी ताराबाई रावसाहेब पाटील भडांगे, श्री सुरेश गंगाधर पाटील भडांगे, श्री नानासाहेब रंगनाथ पाटील भडांगे, गंगा भागीरथी सीमा उद्धव देवकर, चिरंजीव नितीन विनीत नितीन भडांगे आणि श्री नितीन रावसाहेब पाटील भडांगे, श्री बबन गंगाधर पाटील भडांगे, डॉक्टर सुनील मुरलीधर कळमकर जावई आणि सौभाग्यवती सोनाली सुनील कळमकर कन्या आहेत. सौभाग्यवती दीपाली नितीन भडांगे सुनबाई आहे. असा हा सर्व भडांगे पाटील परिवार आपल्यातून गेलेले अण्णा, ज्यांचं नाव अत्यंत मोठं आणि समाजाच्या सेवेकरता ज्यांनी जीवन घातलेलं आहे ते रावसाहेब पाटील भडांगे साहेब आपल्यातनं गेलेले आहेत. प्रेमाने आपण सर्व त्यांना अण्णा असं म्हणायचो. त्यांच्या करता आपण सर्व आज या ठिकाणी जमलेला आहोत. त्यांचे हे प्रथम पुण्यस्मरण आहे आणि प्रथम पुण्यस्मरणाकरता आपण कीर्तनाच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करणार आहोत. त्यांना जी गती प्राप्त झालेली असेल त्या ठिकाणी चिरशांती लाभावी ही विश्वराच्या चरणी अडवंगनाथाच्या नारंगिरी बाबांच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल या कीर्तनाकरता मृदुंगाचार्य हरिभक्तीपारायण संतोष महाराज दीक्षित या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी हरिभक्तीपारायण अंभुरे महाराज आहेत, संदीप महाराज बागुल आहे, लखनगिरी महाराज, सर्व विद्यार्थी चोपदार आणि आपण सर्वजण भजनी मंडळी टाळकरी वारकरी आहात. या लॉन्चेस मालक आपल्या सर्वांचे लाडके दिलीप भाऊ रोहन साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. दिलीप भाऊला धन्यवाद. या ठिकाणी बोठे साहेब आपणही उपस्थित आहात, आपल्याला धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने पिंपळगाव बसवंतवरून आलेले खरे व्याहीच आहे आणि भाऊचे जावई सासरे आहेत. आदरणीय साहेब आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो. सोळके पाटील आपणही या ठिकाणी उपस्थित आहात, तुम्हाला सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी आमच्या पिंपळचे सर्व मंडळी दत्तूभाऊ आणि सर्व ग्रामस्थ पिंपळचे आहेत. परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, पंचकृषीतील आलेले पाहुणे रावळे, सदाफळ परिवार, राहाचे साकुरीचे आपल्या सर्वांनाच धन्यवाद देतो. परिसरातील पंचकृषीतील पाहुणे रावळे, इष्टमित्रे, सखे सोयरे, आपण सर्वजण अण्णावरती प्रेम करणारे आणि पाहुणे रावळे इथे उपस्थित झालेले आहात, सर्वांनाच धन्यवाद. चित्रीकरण करणारे यूट्यूब चॅनलचे आमचे भाऊ, तुम्हालाही धन्यवाद. सिस्टीमवाले आपल्यालाही धन्यवाद. सर्वांना धन्यवाद देतो. माझ्या विचाराला प्रारंभ. विठ्ठल टाळी वाजवाचा टाळी. खऱ्या अर्थाने या ठिकाणी एवढं सुंदर असणारं हे मंगल कार्यालय आपल्या राहाता तालुक्यातील आपल्या परिसरातील सुंदरतेने रोडच्या कड्याला सर्व सुविधेचे असणारं परिपूर्ण सुविधा असणारं हे मंगल कार्यालय. आणि या कार्यालयामध्ये आज तर वेगळं स्टेज दिलीप भाऊ आपण केलेलं आहे. माझं ठिकाण आहे अडबंगनाथाचे, आज अडबंगच पाहायला मिळालं. मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. सुंदरसं वातावरण आहे आणि अनेक वेळेला प्रयत्न केले पण ह्या 8-10 दिवसामध्ये माझी तब्येत थोडीशी बरी नाही. मी सर्वांचा संपर्क जरा भेटीचा टाळला होता म्हणून खऱ्या अर्थाने मला भेटायला मी नाही येऊ दिलं. पत्रिका घ्यायची गरज नव्हती. तारीख दिल्यानंतर मला दत्तू भाऊनी पहिला फोन होता, ही तारीख घेतली. नंतर दिलीप भाऊंच्या माध्यमातून भडांगे साहेबांनी प्रयत्न केला. थोडीशी तब्येत नादुरुस्त असल्यामुळे मी संपर्क समाजाचा टाळला होता. 8-10 दिवस झाले थोडीशी तब्येत बरी नाही. शुगर कमी जास्त झाली की त्रास होतो त्यामुळे. परंतु आज हे पहिलंच कीर्तन तुमच्या प्रेमामुळे आजारी असल्यानंतर यावं लागलं. याचं कारण तुमच्या सर्वांचं प्रेम आहे. म्हणून खऱ्या अर्थाने मायबापांनो आपण सर्वजण भगवंताच्या चिंतनाकरता जमलेला आहोत. जन्माला आलेला माणूस एक दिवस जाणारच आहे. गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, मरावा लागणार हे तितकंच खरं आहे. इथे जन्माला आलेला व्यक्ती प्रत्येक जण जाणार हे निश्चित आहे. ज्यांनी पुण्य कर्म केलं तोही मरेल, ज्यांनी पाप कर्म केलं तोही मरेल. ज्यांनी देवदेव केलं तोही मरेल, ज्यांनी देवाला नाहीच मानलं तोही मरेल. ज्यांनी हरिभक्ती केली तोही मरेल आणि जो भक्त नसला तोही मरेल.
हरिभक्त असला त्यालाही मारावा लागेल, देशभक्त असला त्यालाही मारावा लागेल. आणि मग मारावा जर सर्वांना लागणारच असेल तर आम्ही आलेलो कशा करता जन्माला आहोत याचा विचार केला पाहिजे. याचा विचार करण्याकरता हे व्यासपीठ आहे. कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन म्हणजे उगाच टाइमपास म्हणून साधन नाही, हे अध्यात्माचं केंद्र सर्वोच्च साधन आहे. कीर्तनकारांनी सुद्धा या स्टेजवर निवडणं काय बोलावा कुठे बोलावा याचा विचार केला पाहिजे. नाही तर काय विसंगती होती आता महाराष्ट्राला काही सांगायची गरज नाही आहे. आणि आमच्यासारख्या वारकऱ्यांनी भल्या भल्या भानगडीत पडूच नाही. जे हरिहरी करायला आलेले आहेत, जे परमार्थ करायला आलेले आहेत, त्यांनी देव सोडून दुसरा उच्चार करणं योग्य नाही, आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी करता करता आपल्याला देवापर्यंत जायचं आहे. जीव हा आसुसलेला आहे त्याला भेटण्याकरता. मग त्याच्या भेटीकरता साधू संतांनी अवतार घेतला, कार्य केलं, समाजाच्या हिताकरता अहोरात्र प्रयत्न करतात आणि देवापर्यंत जीवाला नेऊन पोहोचवतात. असे जे संत आहे त्या मार्गाने आम्ही चाललो पाहिजे, त्या मार्गाने आम्ही जायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि संतांच्या सानिध्यात राहून जीवन असणार व्यतीत केलं पाहिजे, तेव्हा जीवन धन्य झाल्याशिवाय राहत नाही. बाबा आपण सर्वजण भाग्यवान आहोत. इथे संत श्रेष्ठ साईबाबा सारखे महान संत जन्माला आले. कारण जन्म कुठे घेतला कोणाला माहित नाही, पण तपश्चर्या कर्मभूमी आपली शिर्डी झाली आणि या शिर्डीची कीर्ती जगाच्या कानाकोपऱ्यात गेली. एका महात्म्यामुळेच ना. एक वाक्य वापरलं बाबाने, सबका मालिक एक है. एकाच वाक्याने जग जिंकलं. सबका मालिक एक है. भेद संपला. आणि आमचे सगळे संत ते सांगतात, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, हे करावा विचार न लगे चिंता कवनाची, करावा विचार न लगे चिंता कवनाची, करावा विचार न लगे चिंता कवनाची. यादे यादे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. लहान थोर, याते भलती नारी नर, आमच्या संतांनी इथे उत्तर दिलेले आहेत. या रे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. लहान्या थोऱ्या मोठ्या स्त्रिया पुरुषा सकाळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. माय बापांनो, परमार्थात अधिकार आहे. सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत. आमच्या योगीराज गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाला जाती धर्म पंथ सोडून सगळे लोक यायची परंपरा गंगागिरी बाबांची. उघडिले या नक्षत्र चारी वर्ण एकात्र, पंढरीची वारी नित्य आवडे ज्ञानेश्वरी. आरती गंगागिरी, आरती गंगागिरी बाबांच्या आरतीमध्ये वर्णन आहे. कोणाला नक्षत्र उघडलं, उघडिले या नक्षत्र चारी वर्ण एकात्र. चार वर्ण, जात नाही म्हणाले, वर्ण चार आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र चारी. आणि अखंड हरिनाम सप्ताहामध्ये नाहून घ्या, ही योगीराज गंगागिरी बाबांची परंपरा आहे. म्हणजे भेद नाही, गंगा कोणाची भेद करत नाही. गंगा अशी म्हणत नाही माळकरी या, माळकरी या, वारकरी या, टाळकरी या आणि डुबकी लावान पुण्यवानीत होऊन जा. नाही हो, गंगेत पापी या, पुण्यवान या, पवित्र होऊन जा.
गंगा कोणाला पवित्र करत नाही, तशी ज्ञानाची गंगा अपवित्र कोणाला ठेवत नाही. गंगा कोणालाही आल्यानंतर भेद करत नाही, पवित्र केल्याशिवाय राहत नाही. भेद कोणाचं गंगा करत नाही. तशी ज्ञानरूपी गंगा, संत कृपारूपी गंगा सर्वांना सामावून घेते. नारंगिरी महाराज त्याचं जिवंत उदाहरण होता. ज्या ज्या गावात नारंगिरी बाबांनी जावं, महाराज म्हणायचे गाव आमचं आहे. व्यापकता एवढी होती, हे गाव आमचं आहे. याचा अर्थ असा आहे, त्या गावातल्या जेवढ्या जाती, जेवढे पंथ, जेवढे संप्रदाय, स्त्री पुरुष, लहान मोठे, गरीब श्रीमंत, हे सगळे आमचे आहेत. आपण ऐकलेलं आहे, कधी कधी असे लोक बाबांच्या समोर यायचे तर ते कोणत्याच लेवलचे नसायचे, पण महाराजांच्या पुढे हार घेऊन आले की ते हार घालायचे. महाराज म्हणायचे हा आमचा माणूस आहे. म्हणजे दुष्टातला दुष्ट असू द्या, नास्तिकातला नास्तिक असू द्या, पण बाबा त्यांनाही जवळ घ्यायचे आणि सज्जन करायचे. ही नारंगिरी बाबांची ताकद होती. कारण दोष कोणाचे कधी न बघता खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, ही जी परंपरा होते नारंगिरी बाबांच्या पुन्हा अनुभवली, पाहिले. आणि म्हणून साईबाबांनी एकाच वाक्याने या जगाला सांगितलं, सबका मालिक एक आहे. प्रत्येक वाक्य कोणत्या तरी संताचं काहीतरी असतं. स्वामी समर्थ म्हणतात बिहू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. साईबाबा सांगतात सबका मालिक एक आहे. गजानन महाराज गणगण गणात बोलते. प्रत्येकाचं वाक्य वेगळं वेगळं आहेत. प्रत्येक संतांनी एकच सांगितलं, काही करा पण देवाचं स्मरण तुम्ही ठेवा. ज्याने आम्हाला जन्म दिलेला आहे, ज्याने आम्हाला जीवन दिलेलं आहे, आणि आता आम्ही जन्माला आलेलो आहोत. किती दिवस राहणार कोणाला गॅरंटी आहेत का हो? बसलेल्यापैकी असं कोणी सांगू शकेल का, मी या ठिकाणी आलो जन्माला, 100 वर्ष आपल्याला दिलेले आहेत, पण 100च्या 100 आपण राहूच याची गॅरंटी कोणाला नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा, वारे सावध थोडा माया आशा, काही ना चले मग गळा पडेल फासा, काही ना चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे बळसागा, हुशार थोर आहे बळसागा, पुढे हुशार थोर आहे बळसागा, हुशार थोर आहे बळसागा. राम राम स्मरा आदी, राम राम स्मरा आदी, राम राम आदी, राम माय बापांनो, एका क्षणाचा भरोसा तुमचा आमचा नाहीये. आपण तुम्ही आम्ही इथे सर्वजण आलेलो आहोत. किती दिवस कोण राहील कोणालाही सांगता येत नाही. विज्ञान फार प्रगत झालेलं आहे. सायन्सने अनेक गोष्टीचा शोध लावलेला आहे, पण कोण कधी मरणार याचा शोध अजून विज्ञानाला लावता आला नाही. या दिवशी इतक्या वाजता इतक्या मिनिटाने हा मरणार असं सांगता कुठे येतं विज्ञानाला. माय बापांनो, ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञत्वा मोक्षेशेषुवाद राजविद्या राजगुह्यम पवित्रमित्तमम. भगवंतानी 9व्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलं, हे अर्जुना, ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालून कलियुगात जीवन जगावं लागेल. तरी पण विज्ञान कितीही प्रगत झालं तर ज्ञानापेक्षा ते पुढे जाऊ शकत नाही. आमच्या ऋषी मुनी साधू संतांनी जे शोध लावलेले आहे त्याच्यावरती एक 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 संशोधन होऊ लागलेले आहेत. प्रत्येक गोष्टीचा आज शोध लागत आहे, पण ऋषी मुनींनी त्या काळात लावलेला आहे. ब्रह्मांड किती आहे, अणुरेणूपेक्षा सूक्ष्म असणारा त्या ठिकाणी अणुरेणू जे आहेत त्याच्यापेक्षा सूक्ष्म काय आहे, आणि ते ब्रह्मांड जर पाहिले तर किती आहे याचा शोध आमच्या साधू संतांनी तेव्हा लावला. अनंत ब्रह्मांड उधरी हरिहा बालक नंदा घरी. बरं का पिंपळगावकर, हरिहा बालक नंदा घरी. पण अनंत ब्रह्मांड, अनंत शब्दाची व्याख्या तुकोबारायांनी त्या काळात केली हो. एक ब्रह्मांड नाही, 10 ब्रह्मांड नाही. आणि ह्या पृथ्वी जी आहेत, ब्रह्मांड जे आहेत, एक नाही अनंत आहे. अनेक तारे आहेत, अनेक आकाशगंगा आहेत.
आणि त्याच ठिकाणी ही सगळी सृष्टी जीवसृष्टी निर्माण झालेली आहेत. आणि रेणूपासून या ठिकाणी अनेक प्रकारचे शोध लागलेले आहेत. आणि म्हणून आमच्या साधू संतांनी, ऋषी मुनींनी, ऋषी शब्दाचा अर्थ काय, रिसर्च करणारे जे आहे त्याला ऋषी म्हणतात. काल ऋषीपंचमी झाली. 3-4 दिवस जर पाहिले तर सगळे सणच आहे. हरतालिका झाली, आमच्या माता भगिनींना उपवास होता. पिंड स्थापन करून हरतालिकाचा उपवास. किती आमच्या कन्ये धरतात आणि महिलाही धरतात. दिवसभर ते व्रत करतात, निराहार राहतात. हरतालिकेचं व्रत झालं, दुसऱ्या दिवशी गणेशजी आले. आणि जे गणेशजी आलेले आहेत, आज तर आम्ही खऱ्या अर्थाने दिलीप भाऊने आमच्या हातानेच आरती केली गणपती बाप्पाची. माझ्या मनात तिथे भावाला हाच अभंग घेवा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठ सेंदुराची, कंठे जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान, कामना पूर्ती. जय देव जय. गणपती बाप्पा आलेले आहेत. या काळामध्ये आपण गणपती उत्सव साजरा करत आहोत. सगळीकडे गणेश उत्सव आज आनंदाने साजरा करत आहोत. पण गणपती बाप्पांनी आराध्य होण्याकरता काय केलं ते जीवनचरित्र आपल्याला कळलं पाहिजे, आठवलं पाहिजे. एखाद्या देवाची आम्ही भक्ती करत असेल, एखाद्या देवाची आम्ही आराधना करत असेल, एखाद्या देवाची आम्ही उपासना प्रार्थना करत असेल, तर त्या देवतेविषयी ज्ञान आपल्याला प्रत्येकाला असणं हे गरजेचं आहे. जगामध्ये अनेक देव आहेत, अनेक देवता आहेत, त्यामध्ये गणपती बाप्पा सर्वश्रेष्ठ आहेत. याचं कारण असं आहे, 33 कोटी देव चामुंडा अष्टकोटी भैरव रे, ही परंपरा मानणारे आम्ही सर्वजण आहोत. देव एक नाही, 33 कोटी देव चामुंडा अष्टकोटी भैरव रे. एवढे देव आपल्या समाजामध्ये आहेत, पण प्रमुख कोणाला मानायचं? कोणीतरी एक प्रमुख असावा लागतो की नाही? घरात कोणीतरी एक प्रमुख असतो, गावात कोणीतरी एक प्रमुख असतो, तालुक्यात एक प्रमुख असतो, जिल्ह्यात एक प्रमुख असतो, राज्यात देशात असेल तेव्हा हे सगळं चालतं आज्ञाने. जर प्रमुख कोणी नसेल तर चालणार कसं आहे? देव तर सर्वश्रेष्ठच आहे. सर्वांच्या देवांच्या समवेत ब्रह्मदेवाने एक मीटिंग घेतली आणि सांगितलं, जो कोणी आज सूर्य उदयापासून सूर्यमाळेपर्यंत पृथ्वीला प्रदक्षिणा करून जो सर्वात आधी माझ्याकडे येईल त्याला आग्रपूजाचं मान दिले जाईल. नीट ऐका, ब्रह्मदेवाच्या अध्यक्षाखाली मीटिंग झाली. 33 कोटी देव आहात तुम्ही. जो कोणी आज सकाळी सूर्य उदयापासून तर सायंकाळी सूर्यमाळेपर्यंत पृथ्वीची प्रदक्षिणा करून सर्वात आधी माझ्याकडे येईल त्याला आग्रपूजाचं मान दिले जाईल. कारण एका वेळेला 10 आमदार, एका वेळेला 10 खासदार, एका वेळेला 10 मंत्री एका स्टेजवर आले तर पहिला मान कोणाला द्यावा? पंचायत पडते की नाही? एका वेळेला 10 मुख्यमंत्री एकाच ठिकाणी आले तर पहिला मान कोणाला द्यावा हा प्रश्नच आहे. तसे 33 कोटी देव आहेत, पहिला मान कोणाला द्यायचा आहे हा प्रश्न आहे. तर मीटिंग घेतली, सगळे देव आपले आपले वाहन सज्ज केले, निघाले. पण त्यामध्ये आमचे गणपती बाप्पा आले. त्यांनी विचार केला, आपलं काही खरं नाही म्हटले. कारण सगळ्यांच्या गाड्या जर पाहिल्या तर कोणाच्या फॉर्च्युनर आहे, कोणाच्या मर्सडीज आहे, आपली लुना. गणपतीची उंदीर म्हणजे लुना एक नाही. गणपतीचं वाहन काय आहे? जरा बोला ना दत्तू भाऊ. गणपतीचं वाहन जर पाहिलं तर ती लुना आहे. ती म्हणजे उंदीर आहे, छोटस आहे. काय प्रदक्षिणा करणार, स्पर्धेमध्ये कसं टिकणार? गणेशाने विचार केला, स्पर्धा तर आपल्याला जिंकायची आहे, पण वाहन तर आपलं छोटं आहे. सगळे या रेसमध्ये निघालेले आहेत, सगळ्यांकडे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत आणि सगळे सज्ज झालेले आहेत, बहुश्रुत आहेत, ज्ञानी आहे. पण मला या रेसमध्ये भाग घ्यायचा, या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा, पण आता मी कसं करणार? पण गणपती बाप्पा बुद्धिवान आहे. बुद्धीची देवता जर कोण असेल तर श्री गणेश आहे, विचारवंत आहे. त्याने विचार केला, आपला उंदीर आहे, काही कामाचं नाही म्हटले, एवढं काही जिंकू शकत नाही. पण उंदीरच वाहन गणपतीने का निवडलं हो? बाकीचे वाहन नव्हते का? आणखीन अनेक भरपूर प्राणी तरी उंदीरच का निवडला? याचं कारण असं आहे,
गणपती हा बुद्धिवान प्राणी आहे. म्हणून आम्ही कुठलंही काम करायचं असेल तर गणेशाला वंदन करतो आणि मग सुरुवात. गणपतीची मूर्ती नसेल तर ब्राह्मण सुपारी ठेवतात आणि मग गणपतीची प्रार्थना करून आपलं काम भागवतात. परिणाम असा आहे की आता गणेश जे आहेत त्यांनी उंदीर वाहन निवडलेले. याचं कारण काय? उंदीर वाहन निवडल्याचं पहिलं कारण असं आहे महाराज, उंदीर हा प्रयत्नवादी आहे. उंदीर 8 दिवस कुठं झोपला साकुरीमध्ये असं कधी आठवलं दिलीप भाऊ? उंदीर झोपेलाच होता बा, 8 दिवस कुठे गेलाच नाही मोठे साहेब, असं कधी घडत नाही. म्हणजे उंदीर झोपेल होता तो कुठे हल्लाच नाही, नाही ना घडत संतोष महाराज. उंदीर झोपलेला कधी पाहिला का? उंदीर हा जागी आहे, जागृत आहे. आणि पटत नसेल तर आमच्या माता बहिणीला विचारा, त्यांना कपड्याच्या घड्यावर घड्या, घड्यावर घड्या, घड्यावर घड्या ठेवून द्या. जर एखाद्या उंदीर दादाच्या मनात आलं तर तो इकून घुसतो, तिकून निघतो सरळ असा, सगळे करंडून टाकतो. विचार करा, उंदीर हा प्रयत्नवादी आहे, त्याचे दात एकदम तीक्ष्ण आहे. मग प्रयत्नवादी जो प्राणी आहे गणपतीने त्याला वाहन केलं. माणसाने प्रयत्नवादीला जवळ करा, तो लहान असू नाही तर मोठा असू, जीवन धन्य झाल्याशिवाय नाही. आळशाला जर जवळ घेतलं, कारण ज्ञानोबराया सांगतात आळशी पोखीजे फुका, आळशाला फुकट सुद्धा पोसू नये. कारण माणसं, सगळ्यात मोठा माणसाचा मित्र कोण असेल तो उद्योग आहे, प्रयत्न आहे. आणि सगळ्यात मोठा माणसाचा शत्रू कोण आहे तर आळस आहे महाराज. आळसासारखा शत्रू नाही, उद्योगासारखा मित्र नाही. सक्सेस व्हायचं असेल तर उद्योग करा, निश्चित क्रांती झाल्याशिवाय राहत नाही. विठाल हो मायबापानो, उंदीर हा प्रयत्नवादी, गणपतीने वाहन केला. चला पुढे. आता गणपतीने विचार केला, स्पर्धा तर आहे सर्वांना, आपण कुठे होतो इकडेच आहे ना, स्पर्धा तर चालू आहे नाना. सगळ्यात आधी अग्रपूजाचा मान करायचा आहे आणि मग अग्रपूजासाठी निघायचं आहे. पण गणपती म्हटले आपलं उंदीर काही पोहोचणार नाही, पण आता या स्पर्धेत तर मला भाग घ्यायचा आहे. आणि भाग का घेऊ नये? भाग प्रत्येकाने घेतला पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. कारण प्रयत्न करिता वाळूचेही कण रगडिता तेल हे गळे, नारंगिरी बाबा सांगायचे. कारण अभ्यास करा, अभ्यास पे समर्थोसी मत कर्मो परमो भव, मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धी मबापशेषी. भगवंतच वाक्य आहे. असाध्य ते साध्य करिता कारण अभ्यासे तुका म्हणे, तुका म्हणे, कारण अभ्यासे तुका म्हणे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. मायबापांनो, असाध्य गोष्ट साध्य करता येते, असाध्य गोष्टी सुद्धा साध्य करायची शक्ती अभ्यासाने शक्य होते. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, कल्पना चावला असेल, सुनीता विल्यम असेल, व्यानात बसून संशोधनाला गेल्या, त्यांनी अभ्यास केला म्हणून त्या सक्सेस झाल्या की नाही? आपण पाहिलंय या ठिकाणी अभ्यास केल्यानंतर अशक्य काही नाही आहे. जगातले सर्व शास्त्रज्ञ असेल अभ्यासानेच मोठे झालेले आहेत. मोठे माणसं उगीच मोठे होत नाही, ते अभ्यास करतात आणि उद्देशही मोठाच ठेवतात, आदर्श मोठ्यांचा घेतात. मोठे माणसं मोठे होण्याकरता आदर्श आपल्यापुढे मोठा असला पाहिजे, उद्देश चांगले असले पाहिजे, कार्य सफल झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल बाय बापांनो, म्हणून अभ्यास प्रत्येक गोष्टीचा करावा आणि अभ्यासाने अशक्य काही नाही. गणपती बाप्पाने विचार केला की आता आपल्याला जायचं आहे, स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, आपल्याला तर भाग घेतला पाहिजे. काय करावं लागेल? गणेशाने विचार केला, बुद्धीची देवता आहे, प्रत्येकाने विचार केला पाहिजे. विचारा वाचूनही न पविजे समाधान, विचाराशिवाय समाधान नाही. गणपती बाप्पा विचार करू लागले. त्यांनी गंगेचं स्नान केलं. त्यांनी विचार केला आपलं वाहन तर काही पोहोचणार नाही, स्पर्धेत भाग जरी घेतला पण वाहनाने जर जायचा प्रयत्न केला, उंदीर छोटा आहे, शक्य नाही पृथ्वीला प्रदक्षिणा करणं. पण
या जगतामध्ये पृथ्वीसारखी मोठी आणि आकाशासारखा व्यापक या जगात जर कोण असेल, तर आकाशा इतका मोठा जर कोण असेल, तर छातीला हात लावून सांगा आमचा बाप आकाशा एवढा मोठा आहे. आकाशा एवढी उंची कोणाची आहे, तर आमच्या बापाची आहे. आणि पृथ्वीसारखं व्यापक कोण असेल, तर आमची आई आहे. पृथ्वीसारखी व्यापक आई आहे, आकाशासारखी उंची बाप आहे. आणि आईबापांची उंची जर एवढी असेल, तर गणेशाने त्या ठिकाणी गंगेचं स्नान केलं आणि वल्ल्या वस्त्राने आई वडिलांना, महादेव पार्वतीला, गणपतीचे आई वडील कोण आहे, महादेव पार्वती आहे, आणि 5 प्रदक्षिणा मारल्या आणि ब्रह्मदेवाकडे गेले. म्हटले मी एका प्रदक्षिणाचं पुण्य संपादन करून आलो नाही पृथ्वीच्या, तर 5 प्रदक्षिणाचं पुण्य संपादन करून आलो. म्हटले अग्रपूजेचा मान द्या. त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हटले तुम्ही सकाळी निघाली आणि 11:15 इथे आली, अजून तर काही रस्त्यानीच आहे, तुम्ही एवढ्या लवकर कसं काय आले. त्यांनी सांगितलं जर पटत नसेल पुण्य संपादन केलेलं, तुम्ही कॅम्प्युटरमध्ये माझं बॅलन्स चेक करून बघा, खात्यावर तेवढं पुण्य जमा झालं की नाही. त्यांनी पाहिलंय तर 5 प्रदक्षिणाचं पुण्य गणपतीकडे प्राप्त झालं होतं. त्या दिवशी गणेशाला अग्रपूजाचा मान दिला आणि म्हणून गणपतीची पूजा केली. 33 कोटी देवताची पूजा होते. आज गणपती बाप्पाचं व्रत चालू आहे, आपण भाग्यवान आहात. मग गणपतीला अग्रपूजेचा मान प्राप्त झाला. गणेशाच्या पूजेमध्ये 33 कोटी देवता आपल्याला प्राप्त होतात. म्हणून आम्ही वास्तुशांती असेल, भूमिपूजन असेल, दुकानाचं उद्घाटन असेल, कुठलंही कार्य असेल, तर गणपतीची पूजा आजी करतो. नवे नवे शेतकरी जरी असला तर शेतामध्ये ऊस लावायला सुरुवात झाली तरी मातीचा गणपती करतो आणि आम्ही गणपतीची पूजा करतो. गणपतीची पूजा केली की ही लाईट जशी अचानक गेलेली आहेत, तसं आपल्याला सुद्धा कधी अचानक जावं लागेल सांगता येत नाही. त्यांना ठेवा, हे अचानक गेली तसं आपल्यालाही सुद्धा जायचं. कधी कधी माणसं म्हणतात आम्ही 8 दिवसापूर्वी एकत्र होतो, बरोबर आहे. कधी कधी माणसं म्हणतात आम्ही 15 दिवसापूर्वी, बरोबर आहे. अरे आम्ही कालच एकत्र होतो. क्षणभंगूर नाही, याच्यापेक्षा काहीच नाही. एका क्षणाचा भरोसा नाही. काल आणि 1-2 तास आणि 4 दिवसाचा काय भरोसा आहे. माय बाप जावा लागणार आहे. माझा मुद्दा इथे असा चालू होता, आपण ज्याची आता भक्ती करत आहोत, गणेश उत्सव चालू आहे. गणपतीची भक्ती जर करत असेल तर गणपतीने आराध्य होण्याकरता, पूज्य होण्याकरता काय केलं हा सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे. त्यांनी आमच्या आईवडिलाची सेवा केली, आईवडिलाची भक्ती केली आणि म्हणून जगात तो मोठा झाला. आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर आमच्या आईवडिलाच्या सेवेशिवाय मोठं होताच येणार नाही. हे गणपतीचं उत्सव आपल्याला शिकवत असतो, ध्यानात ठेवा. गणपती उत्सव सुरू आहे आणि म्हणून मायबापांनो आपण सुद्धा आपल्या मायबापांची सेवा चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. आज भडंगे पाटील परिवाराने, भाऊंनी खऱ्या अर्थाने अण्णांचं हे श्राद्ध एवढ्या स्वरूपात चांगले ठेवलेलं आहे. खऱ्या अर्थाने अण्णाविषयी काय बोलणार. अण्णांचं जे कार्य होतं, मला जेव्हा इथे आल्यानंतर माहिती मिळाली की त्या काळात उद्योगधंदाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी व्यवसाय सुरू केला. मोटर वेल्डिंगच्या माध्यमातून सुरुवात दुकानातली केली आणि मग एवढ्या प्रकारच्या अशी क्रांती करता 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 छोटासा व्यवसाय सुरू केला, प्रामाणिकपणाने चालवला आणि आज त्यांची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रात झाली. हे उद्योगाच्या क्षेत्रातलं कार्य आहे, व्यवसायाचं फल आहे. याला तुकोबारायांचं प्रमाण देतो. व्यवसायानिमित्त व्यवसायानिमित्त फल देतसे भगवंता, फल देतसे भगवंता, असतो. व्यवसायानिमित्त फल देतसे भगवंत. मग व्यवसाय जर प्रामाणिक असेल, भगवंत यश आपल्याला देत असतो. या न्यायाप्रमाणे मायबापांनो आपल्या सर्वांना माहिती आहे, स्टील जॉब्स या जगामध्ये जागतिक लेवलच्या श्रीमंतामध्ये त्याचं नाव आहे स्टील जॉब्स.
तो इतका मोठा श्रीमंत झाला, पण बिकट परिस्थितीतूनच तो पुढे आला होता आणि जगाच्या श्रीमंताच्या यादीत त्याचं नाव गेलं. वॉरेन बफेट, स्टीव्ह जॉब्स हे जागतिक लेवलचे श्रीमंत लोक झाले, पण यांनी व्यवसाय केले प्रामाणिकपणाने आणि श्रीमंत जगात झाले. म्हणून मायबापांनो, आज बडंगे अण्णांचा व्यवसाय होता. मोटर वेडिंगच्या माध्यमातून मोठे मशनरीच्या दुकानं टाकल्या आणि आज राहाता तालुक्यामध्ये जे व्यापार पेठ फुलली आहे त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आदरणीय अण्णा तशी व्यक्ती झाले. खऱ्या अर्थाने हे सगळं करता करता राहत्या गावासारखं रोडवरचं गाव, विकसित गाव, त्याचं सरपंच पद भोगणं, सरपंच होणं इतकी सोपी गोष्ट नव्हती. सरपंच म्हणून एक काम केलं आणि रोहन पाटील, दिलीप भाऊ, तुम्हाला मानलं पाहिजे. तुम्ही पाहुण्याला सुद्धा मोठं करतात आणि जवळ घेतात. तुम्हाला सुद्धा राहतेवाल्याला धन्यवाद दिले पाहिजे. म्हणजे मग सगळाच परिवार बरं का. राहत्याला खऱ्या अर्थाने हे पाहुणे आहेत. पाहुण्याने येऊन व्यवसाय करावा आणि पुन्हा सरपंच व्हावा. मग तुम्हाला सुद्धा धन्यवाद दिले पाहिजे की तुम्ही पाहुण्यावर किती प्रेम करतात. आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्याला जे माणसं मोठे करतात ते माणसं ऑटोमॅटिक मोठे होत असतात. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. विठ्ठल विठ्ठल. हो, खऱ्या अर्थाने तोच मनुष्य आहे की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, दुसऱ्याला मदत करतो तोच माणूस मोठा आहे. दुसऱ्याला सहकार्य करतो तोच माणूस मोठा आहे. सहकार्याची भूमिका आम्ही चांगली ठेवली पाहिजे. कोणाची भाजी चांगली झाली जळत बसू नका. आपल्या भाजीत काय कमी पडलं ते शोधित बसा. जीवनामध्ये क्रांती होईल. कोणाची भाजी चांगली झाली असेल, जळण्यापेक्षा प्रयत्न करून आपण तशी करायचा प्रयत्न केला तर काय बिघडलं. आपली फोडणी चुकली का, आपलं चुकलंच काय, आपल्या शेंगदाणे कमी पडले का, जिरे मोहरीची टेस्टच बिघडली का, चव काय येत नाही. आपण आपलं शोधलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आपली शोधून आपला मनाला विचार करावा. आपण कशात कमी आहोत, आपण कुठे कमी आहोत. दुसऱ्याचे गुण दोष बघण्यापेक्षा, दुसऱ्याची निंदा करण्यापेक्षा, दुसऱ्याच्या टवळक्या करण्यापेक्षा, बरेच माणसं असे स्वतः उद्योग करायचा ऐवजी, म्हणजे आपल्या भागात नाही बरं का दिलीप भाऊ, आपल्या भागात नाही, आपण साईबाबाच्या भूमीतले आहोत, काही काम नाही हो, चौकात गप्पा मारीत बसतात. बरं 1 तास नाही, 2-2, 3-3 तास गप्पा मारतात. माणसाने 1 मिनिट सुद्धा वायाला घालू नका. कारण एक सांस में जात है त्रिभुवन का मोल. एक श्वास निघून गेला आणि त्रिभुवनाची किंमत दिली, येईल का हो परत. पटत नसेल तर कोरोना काळ आठवा. कोरोना काळात एक श्वासाचं काय महत्व होतं. कोणीही फोन केला तर एकच विचारायचे, बेड शिल्लक आहे का. कशाचं बेड, ऑक्सिजन. म्हणजे एक श्वास गेला, परत तो श्वास आपल्याला परत मिळणार नाही. देवाने आम्हाला फ्री दिलेले आहेत, त्याची भक्ती केली पाहिजे. कारण जे देवाने आम्हाला जीव हा फ्री दिलेला आहे, दान दिलेला आहे. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला नारायण जगज्जीवन नारायण. हे गाईल गुण तयाचे तो हा भिवरे चातिरी. हे तो हा भिवरे चातिरी. गाईन गुण तयाचे हो तो अभिवरे चातिरी. तो अभिवरे माय बापांनो, दान तयांचे करीन मी भजन. बस असं बर का. ते तुम्हाला म्हणायसाठी दिलं होतं मी. करतो मी आम्ही 5-7 मिनिटांनी एखादं प्रमाण झालं म्हणजे मग आनंद वाटतो. म्हणून तुमच्याकडे इशारा केला, सुंदर प्रमाण म्हणले. आमचे आबा, तुमचं आगमन झालं, धन्यवाद बरं का. विठाल विठाल ज्यांनी जीवदान दिलेला आहे तो देव आहे, ध्यानात ठेवा. ज्याने हा जीव दिला दान, तयांचे करीन मी भजन. जीव आम्हाला दिलेला आहे पण तो दान दिला, त्याचं भजन केलं पाहिजे.
कारण आपल्याला जायचं नक्कीच आहे. आज इथे आलेले आहे सगळे, संध्याकाळी आपण दुपारून निघूनच जाणार आहे. पाहुणा कुठेही गेला तरी तो का राहणार आहे का, जावाच लागणार आहे. तसं तुम्ही आम्ही सर्वजण इथले पाहुणे आहोत. एक दिवस आपल्याला जायचं आहे. मग आलो तिकडे जायचंच आहे. दुरुनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, या वया येथवरी होते हेची कारण, या वया येथवरी होते हेची कारण. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. दुरुनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, दुरुनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. आलो दुरून. वा, तुम्ही दारून नाही आतून वाजवल्याबद्दल धन्यवाद देतो. विठाला विठाला विठाला. बरं का माय बाप, दुरुनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, या वया येथवरी रे होती हेची कारण. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. विश्वाराचं दर्शन व्हावा. महाराज दुरून आले, बरं झालं. किती दिवसाने आले? बहुत दिवसा फेरा आला या नगरा, नका घेऊ भार धर्म तोची सार. आले ना लावून पूजापत्र काही, फळ पुष्प तोई. मग महाराज आपण सर्वजण फिरत आलेलो आहोत. कुठून आलो फिरत? 184 उनी फिरत आलेलो आहेत. 184 फेरा फिरकर बाद मनुष्य तनु पावा. कबीर महाराज म्हणतात 184 उनी फिरत आलेत. मग एवढ्या येऊनी फिरत 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 आम्ही आलो तेव्हा मनुष्य देह मिळाला. महाराज सगळं काही मिळेल पण मनुष्य देह पुन्हा मिळणार नाही बरं का. मागुता हा नाही मनुष्य देह, मनुष्य देह मागुता हा नाही मनुष्य देह, मागुता हा नाही मनुष्य देह, मनुष्य देह मागुता हा नाही. सगळं काही मिळेल पण मागुता हा नाही मनुष्य देह. सगळं मिळेल पण मनुष्य देह मिळणार नाही. पुन्हा जन्म नाही आता, जन्म नाही आता, पुन्हा जन्म नाही आता. तुका म्हणे पंढरीनाथा, तुका म्हणे पंढरीनाथ, म्हणे पंढरीनाथ, तुका म्हणे पंढरीनाथ, तुका म्हणे पंढरीनाथ, तुका म्हणे पंढरीनाथ. हो आता पुढचं म्हणा. पुन्हा जन्म नाही आता, तुका म्हणे पंढरीनाथा. जन्म नाही रे अनिक, तुका म्हणे माझी भाक. मग अनेक जन्म नाहीये. हा मनुष्य जन्म गेला, दुसरा जन्म आम्हाला मिळणार नाही. पुन्हा मनुष्य जे गेला की 184 फिरावा लागेल येऊनी, आणि मग मात्र पुन्हा मनुष्य देह आहेत. पण याला 184 उनी फिरावा लागेल. कदाचित देव जरी झाला उपयोग नाही, देवांचा राजा इंद्र झाला उपयोग नाही. मनुष्य होणं फार भाग्याची गोष्ट आहे. कारण देवांचा राजा इंद्र झाला, पुण्य आहे तोपर्यंत पद भोगता येईल. पुण्य गेलं पद नष्ट होईल. पदावर आहे तोपर्यंतच लोक सलाम गुलाम करतात. पदावून जे माणसं जातात त्यांचे काय हाल होती तुम्हाला सांगायची गरज नाहीये. पद आपल्याला इंद्राला त्याचं सुद्धा सोडावं लागतं महाराज. कारण म्हणती संसारी जन्मी जे यज्ञादी कर्म की जे, मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. स्वर्गातलं सुख भोगता येतं. सौराष्ट्रे कल्पना करा, सगळे सुख तिथलं भोगता येतं. त्रविद्या माम सोम पापूत पापा
यज्ञेरिष्टवा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरींद्र लोक मश्नंती दिव्यान दिव्यदेव भोगान. हे पद त्याला भोगता येतं. त्रविद्या माम सोम पापुत पापा यज्ञेरिष्टवा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नंती दिव्यान दिव्यदेव भोगान. दिव्य भोग भोगता येतात, देवांचा राजा म्हणता येतो, पण पुण्य आहे तोपर्यंत. पुण्य संपलं, भगवंताचं वचन आहे, शिने पुण्यव्रत्य लोकमिशंती शिने पुण्यव्रत्य लोकमिशंती एवं त्रय धर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभंते. इथे यावं लागतं. मग तया ज्ञानेश्वरांची ओवी बघा. मग तया पुण्याची पावटी सरे सवेच इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. सांगा आता, त्याच्यापेक्षा मोठं पद तर कोणतंच नाही. मग इंद्रपद झाल्यानंतर भोगल्यानंतर ती गेल्यानंतर जे दुःख आहे महाराज, सांगा इंद्र होऊन काय फायदा झाला हो. एक दिवस आता एक उदाहरण सांगतो म्हणजे कळेल आपल्याला. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी बसलेली आहेत. भागवतामधलं सुंदर उदाहरण आहे. भजन करा सांगतो. विठ्ठल विठ्ठल टाळी वाजून भजन करा. विठ्ठल विठ्ठल हो माय बापांनो, भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी बसलेली आहेत आणि दोघांची चर्चा सुरू झाली. सुंदर बगीचा आहेत. रुक्मिणी माता आणि श्रीकृष्ण आहेत. साक्षात लक्ष्मी आणि नारायण आहेत. बसलेले असताना दोघांची चर्चा चालू होती. दोघं रंगलेली आहेत चर्चेमध्ये. तितक्यात भगवंत हसले. एखादी चर्चा रंगल्यानंतर एखादा माणूस जर हसला, शंका येते की नाही दिलीप भाऊ? कारण शहाणे माणसं कुठेही हसत नाही, केव्हाही हसत नाही, आणि कुठं केव्हा हसते ते शहाणे असतात. असं म्हणजे इथलं नाही सांगत, आपल्या जिल्ह्यातलं मी बरं का आबा. कारण भगवान हसले नव्हते, ते काही सामान्य एक हसणारे साक्षात जगन्नाथ जगद्गुरु आहेत. हसले देव. रुक्मिणी म्हटले का हसले सांगा. एक तर हसू नये, हसले तर कारण सांगावं जावं हे ध्यानात ठेवा. सांगा म्हटले का हसले तुम्ही. भगवंत म्हटले काही नाही रुक्मिणी, सहज हसलो. टाईम होता कीर्तन संपवायला म्हणून हसलो बा, बाकी काय काम. म्हणजे आजो कीर्तन चालू आहे बा, सगळे लोक येतच होते पाहुणे रावळे म्हणून हसलो, काय बाकी काही नाही. रुक्मिणी म्हटली नाही देवा, तुम्ही जगाचा जगन्नाथ आहात, तुम्ही विनाकारण तर हसू शकत नाही. का हसले सांगा. भगवंतांनी टाळायचा भरपूर प्रयत्न केला. मोठे माणसं टाळायचाच प्रयत्न करतात हे ध्यानात ठेवा. उगा फुजल गोष्टीवर लढायचा प्रयत्न करत नसतात. ते टाळायचा प्रयत्न केला, पण रुक्मिणी मातेनं हट्ट धरला. संतोष महाराज काय म्हटले सांगा, का हसलात तुम्ही सांगा. हे सांगावाच लागेल. आता तो हट्ट फार मोठा असतो. आमच्यासारख्या संन्याशांनी तुम्हाला सांगावा आबा हे काही योग्य नाही होते. हट्ट धरला, सांगाच म्हटले. आणि सांगा म्हटल्यानंतर नाविलाज झाला, सांगावं लागेल. भगवंत म्हटले हे बघ रुक्मिणी, मी विनाकारण तर नाही हसलो, हे बरोबर आहे, तू म्हटले ते बरोबर आहे. तो मुंगळा दिसतो कोणी खाली चाललेला मुंगळा, तो मुंगळा पाहिला. म्हटले काय त्या मुंगळ्यामध्ये. मुंगळा तर आहे, पण मुंगळाच काय याच्यात विषय. पण तुम्ही त्याला पाहून का हसले म्हटले. म्हटले त्या मुंगळ्याला पाहूनच हसलो. रुक्मिणीला काही कळायला तयार नाही. मुंगळा आहे, मुंगळ्यासारखाच मुंगळा आहे. मुंगळ्याला काय महत्व आहे. मुंगळे असे किती काही असतात. नसल पटत तर आमच्या राहत्यात चला म्हटले, किती काही मुंगळे पाहायला मिळतील. म्हणजे मुंगळेच बोलतो बरं का मी. त्यात हसायसारखं काय म्हटलंय, चला त्या मुंगळ्याला काय नाही. भगवान म्हटले नाही मुंगळा आहे, पण तो काही साधा मुंगळा नाही म्हटले. तो म्हटले मग हा मुंगळा गुळासाठी तरफड करतोय म्हटले. गुळ असतो ना, कीर्तनकाराला गुळ दिलेला असतो बघा ठेवायला. इथं नाही ठेवला, बरं झालं दिली भाऊ, चांगलं गेलो तुम्ही. मी गुळच खात नाही. पहिला खूप खायचो, फार गुळ खायचो महाराज. पण एक दिवस गुळ खायचं बंद करून टाकलं मी. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनकारासमोर गुळाची वाटी असते बघा, अशी वाटी ठेवलेली असती. आणि इथं ते ठेवावं लागतं माईक पुढे. हे म्हणजे बरं का भाऊ, स्टँडवर ठेवतात गुळ. महाराजांना घसा कोरडा पडू नये म्हणून गुळ देतात. गुळ ठेवावा लागतो. आता परिणाम असा झाला, मी पूर्वी खायचो गुळ. का बंद केला ते सांगतो तुम्हाला. मग तुम्ही सुद्धा बंद करायचं का चालू ठेवायचं ध्यानात ठेवा. परिणाम असा झाला, ते गुळ ठेवणारा माणूस जवळ बसलेला होता. कीर्तन चालू होतं आणि त्या दिवशी मी 3 पावशेर गुळ खाल्ला होता आबा. 3 पावशेर. कारण गुळाचा खडा चांगला आहे, खाल्लेला शरीराला चांगला आहे. खाल्ला महाराज.
गुळ खात होतो. कीर्तन संपत आलं, ज्ञानेश्वरी माऊली झाली आणि आता 2 मिनिटात जे विठ्ठल होणार तितक्यामध्ये शेवटचं विठ्ठल विठ्ठल झालं आणि तो गुळाचा खडा वर आला. वर आल्यानंतर त्याला माश्या लटकलेल्या होत्या, कारण माश्या त्या गुळाला लटकलेल्या होत्या म्हणून त्या सहजच माझं लक्ष त्या गुळावर गेलं. त्यात माश्या लटकलेल्या होत्या. पुन्हा विठ्ठल विठ्ठल झालं, तो गुळाचा खडा खाल्ला, माश्या झटकून दिल्या. गुळाचा खडा खाल्ला, पुन्हा दुसरा खडा आला, त्यालाही माश्या लटकलेल्या होत्या. मी म्हटलं एवढ्या माश्या लटकलेल्या गुळाच्या खड्याला इथं तर नव्हत्या, पण आल्या कशा? पाहतो तर गुळाचा हातात जो देणारा गुळ होता ठेवणारा, त्याच्या हाताला माश्या होता आणि त्याला झालेली होती फुल सर्दी. तो असणारा गुळाचा खडा घ्यायचा, फुर्र फुर्र करायचा आणि तिथं गुळाचा खडा ठेवायचा, फुर्र करायचा आणि गुळाचा खडा ठेवायचा. त्या दिवशी जेवढा गुळ खाल्ला होता ना त्याच्या डबल बाहेर पडला हो आबा. त्या दिवसापासून गुळ खाणं बंद केलं. बाबा गुळ ठेवणारे सुद्धा असे असतात, म्हणजे आपल्या राहत्या तालुक्यात नाही आहे तसे गोडी, पण कल्पना करा. विनोदाचा भाग बाजूला ठेवा, पण मुद्दा इथं असा आहे, तो इंद्र असणारा खऱ्या अर्थाने तो मुंगळा जो होता गुळाच्या दिशेने धावत होता ना, रुक्मिणीला भगवंत म्हणाले, हे बघ तू मुंगळा गुळाकडे धावतो, मी हे याच्याकरता सांगितलेलं आहे. आणि मग रुक्मिणी म्हटले गुळाकरता मुंगळा धावतो, यात काय विशेष आहे? भगवंत म्हटले विशेष आहे, ऐक आता. हा मुंगळा नाहीये, हा मुंगळा साधा मुंगळा नाहीये. म्हटले मग 28 वेळेस इंद्र झालेला आहे आणि पुन्हा मुंगळाची युनित आलेला आहे आणि आता गुळासाठी तडफड करतोय, म्हणून मला हसू आलेलं आहे. 28 वेळेला इंद्रपद भोगलेला, पुन्हा त्याला मुंगळ्याची युनी प्राप्त झाली आणि गुळाच्या अपेक्षेने धावपळ करू लागला. सांगा तो जन्म सफल झाला का? म्हणून भगवंत हसले. बाबा रे, आता आपल्याला जन्म मिळालेला आहे, तो देवाईपेक्षा श्रेष्ठ जन्म जर कोणता असेल तर मनुष्य देह ध्यानात ठेवा. देवाचा देह श्रेष्ठ नाही. प्रमाण सांगतो ऐका आता. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, 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 स्वर्गीचे जीवन मुक्त, नारायण नामे होऊ 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 जीवन मुक्त. हो तुझ्या मला इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यूलोकी व्हावा जन्म
सुद्धा इही लोकाची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. मृत्यूलोकी आम्हाला जन्म मिळावा स्वर्गातले देव इच्छा करतात. सांगा मग देवलोक श्रेष्ठ का मृत्यूलोक श्रेष्ठ? आता ऐकताय ना, आपण प्रमाणच दिलंय मी. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी भवा जन्म आम्हा. नारायण नामे होऊ जीवन मुक्त. मायबाप नारायण नामस्मरण इथे घडेल, दुसऱ्या देहानी नाही. अनिक हे ज्ञान नाही कोठे, अनिक हे ज्ञान नाही कोठे. हो याची काही गणित वाचे बंधन, अनिक हे ज्ञान नाही कोठे, अनिक हे ज्ञान नाही कोठे, अनिक हे ज्ञान नाही कोठे. भजन आणि कै ज्ञान नाही कोठे. दुसऱ्या देहाला ज्ञान नाही, म्हणून हा देह महत्वाचा आहे. आणि या देहाने जर देवाची प्राप्ती करता येते, तर म्हणून आम्ही त्याकरता भजन केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, उपासना केली पाहिजे. आणि हे सगळे करता करता आम्हाला सद्विचार सद्भावना निर्माण होण्याकरता आणि दुर्बुद्धी निघून जाण्याकरता ईश्वराची गुरुदेवाची कृपा झाली पाहिजे. देवाशी संवाद करत असताना तुकोबराय म्हणतात, हे ईश्वरा, कारण या जगतामध्ये जीवन जगताना दुर्बुद्धी मला कदाचित उपजू देऊ नको, ही विनंती तुझ्याकडे करतो. अभंगाचं पहिलं चरण. कदानुपजो नारायणा, कदानुपजो नारायणा, कदानुपजो नारायणा, कदानुपजो नारायणा. हो हो कदानुपजो नारायणा, कदानुपजो नारायणा. हो कदानुपजो नारायणा, कदानुपजो नारायणा. आता जायचे घरी, 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 आता जायचे घरी.
म्हणा कदा नोपजो नारायणा. मायबापांनो, हे नारायणा, हे जगदीश्वरा, हे परमेश्वरा, ज्यांचा देवाशी संबंध होता, देव त्यांच्या पत्नीच्या पायातला काटा काढण्याकरता येत होता, ते तुकोबराया. विचार करा. ते म्हणतात, हे देवा, हे ईश्वरा, मला कदाचित दुर्बुद्धी येऊ देऊ नकोस. त्यांच्या भजनाची शक्ती एवढी होती. अंतकाळी विठू आमासी पावाला, कुडी सहित झाला गुप्त तुका. ही अवस्था ज्यांची आहे, ते देवाला म्हणतात, मला दुर्बुद्धी येऊ देऊ नकोस. विचार करा. देव त्यांच्याकडे भेटायला पाहुणा म्हणून येतो. आपल्याकडे कोण पाहुणे येईल सांगता येत नाही, पण त्यांच्याकडे देव पाहुणा आला होता. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडती जर्जर, दरदरीत पाण्या, मांजी रांदियल्या कन्या, दरदरीत पाण्या, मांजी रांदियल्या कन्या. कशा करता ते कन्या केल्या होत्या महाराज? पाहुणा देव आला म्हणून. पाहुणे घराची आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडती जर्जर, कोप मोडती जर्जर, दरदरीत पाण्या, माझी रांदी आल्या कन्या, हे मोडक्या त्या बाजा, वरी वाकळांच्या सेजा. पाहुणे घराची आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडती जर्जर, काय करू उपचार, कोप मोडती जर्जर. पाहुणा विश्वर आलेला आहेत. सांगा, देव जगाचा जगन्नाथ. बरं का पिपड साहेब, साहेबांचं आगमन झालेलं आहे. आता सगळं खरं म्हणजे किती वाजेपर्यंत खरेच दिलं भाऊ सांगा, म्हणजे झालं 10 मिनिटं संपवतो. आता सगळे आलेले आहेत, हरकत नाही. सरळ अर्थ सांगतो. खऱ्या अर्थाने अण्णाविषयी काय बोलणार? अण्णांचं कार्य, साहेब तुम्ही यायच्या आधी मला इथे कल्पना दिली. आपल्या राहत्याचं नाव, त्यामध्ये अण्णांचंही उद्योग क्षेत्रामध्ये मोठं सहकार्य आपल्या तालुक्याला झालं, गावाला झालं. आणि म्हणून उद्योग क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने अण्णांनी जी क्रांती केली, आणि आज त्यांची चिरंजीव त्याच जोमाने, त्याच प्रेमाने आपल्या सगळ्यांचे संबंध चांगले स्थापन करून, आपल्याशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण करून एवढा समाज एकत्र करण्याचं काम अण्णांच्याच परंपरेने चिरंजीवही चालवत आहे. मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. हो माय बाबा, ज्यांच्याकडे पाहुणा आला, पाहुणे घरासी आजी आले, कालचं नाही, परवाचं नाही, मागच्या जन्मीचं नाही, आजी आली ऋषिकेशी. देव बरं का ना भाऊ, देव पाहुणा आला. सामान्य पाहुणा आलेला आहेत मायबापांना, आणि ते तुकोबरा आहे. काय भाग्यवान असेल हो. देव पाहुणा आला, देवाला कन्या केल्या देवाला, पण त्या कन्या देवानी 2दा खाल्ल्या बरं का. या कन्या जरा पातळ होत्या. दरदरीत पाण्या, मांजी रांदी आल्या कन्या. देवानी 2दा कन्या खाल्ल्या, पण या तुगुवरांच्या कन्या जरा पातळ होत्या. पहिल्या कन्या होत्या खाल्ल्या, पण त्या जरा घट्ट होत्या. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, परमानंदे झाला. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, परमानंद झाला. मनमोहन मुरली माला, नंदाचा आलबेला. मनमोहन मुरली माला, नंदाचा आलबेला. त्याने जेव्हा कन्या खाल्ल्या, ते विदुराच्या होत्या. विदुर काही केलं तरी धृतराष्ट्राचा भाऊच होता. दासीचा जरी पुत्र होता तरी भाऊ होता. मग त्याच्या कन्या जरा थोड्याशा व्यवस्थित होत्या, राजाच्याच घरच्या होत्या. पण इथल्या कन्या कशा आहे? दरदरीत पाण्या, माझी रांदी आल्या कन्या. या कन्या देवाने खाल्ल्या. याचा अर्थ असा आहे, देव ज्यांच्याकडे येत होता, तो देव आला महाराज. कशा करता आला? पाहुणा म्हणून आला, मुरळी म्हणून आला. मुरळी जसं दीपावलीच्या सणाला मुलीला नेण्याकरता वडिलांनी यावं, भावानी यावं, मुलीला आनंद वेगळा होतो, तसा जगाचा जगन्नाथ मायबाप आमचा न्यायला आला तुकोबारायला. काय विचार करा. पहिला आला पुरुषोत्तम. ही अवस्था तुकोबारायांची. ते तुकोबाराय म्हणतात, हे देवा मला वाईट बुद्धी येऊ देऊ नको. कधी? देव भेटल्यानंतर.
एखाद्याला स्वप्नात जरी आला तर त्याच्यासारखं कोणी, तो म्हणतो माझ्यासारखं कोणी देव स्वप्नात आला, पण निदान देव का असणार बरं का पिपाडा साहेब, स्वप्नात यावा, काहींच्या भूतच येतात. आमच्याकडे नाथांची गादी आहे, माझ्याकडे गुरुवारी गर्दी असते अडबंगनाथ संस्थानला, नाथांचा दरबार आहे. पण मी संन्यासी असल्यामुळे मी काही अंगारे दुपारी येऊ देत नाही, ते घुमणारे येऊ देत नाही, कारण माझी परंपरा नारंगिरी बाबांची, पण गादी मात्र नाथांची. कोणतेही माणसं येतात तिथे, काही अडचणी असल्या की लोकांना गुण येतो, अनुभव येतो, कारण कुठली अंधश्रद्धा नाही. पण नाथावर श्रद्धा ठेवली, अडबंगनाथाची तपोभूमी आहे, रामाच्या अश्रूची शिळा आहे, आणि त्या शिळेवरती अडबंगनाथांनी 12 वर्ष तप केलं. हे ऐतिहासिक मंदिर आहे आणि तिथे लोक गुरुवारी येतात. काल ऋषीपंचमीची गर्दी होती, अनेक महाराष्ट्रातले लोक आलेले, लोक येतात. खऱ्या अर्थाने दिलीप भाऊला नाही येता आलं, एक दिवस दर्शनाला घेऊन या तुम्ही आता बरं का. बडंगे साहेबांना पत्रिका द्यायला यायची होती, ते राहूनच गेलेलं आहे. एक दिवस तुम्ही सगळेजण त्यांना दर्शनाला घेऊन या. नाथांची शिळा बरं का पिपडा साहेब. आज कलियुगात जो कोणी देवाला मानत नसेल त्यांनी आमच्या अडबंगनाथ संस्थानला नक्की भेट द्यावी, कारण आजही ती शिळा जी तयार झालेली अडबंगनाथाची तपोभूमी, ती माणसाने घडवलेली नाहीये, कोणत्या माणसाने तयार केली नाही. त्रेतायुगातील रामाच्या अश्रूची शिळा झालेली आहे, आणि त्या शिळेवर अडबंगनाथाने 12 वर्ष तप केलेलं आहे. अशी पवित्र भूमी नारंगिरी बाबांनी तुमच्या आमच्याकडे दाखवलेली दिलेली आहे. म्हणून ती भूमी ऐतिहासिक आहे. आणि मंदिर पूर्ण झाल्यानंतर 1000 वर्षाची विहीर बारो, अडबंगनाथाच्या काळात 1000 वर्षाची विहीर मंदिरात प्रगट झालेली आहे. आज लाखो लोक येऊन दर्शन घेतात. गंगा यमुना सरस्वतीचा वास त्या ठिकाणी तीर्थ घेऊन जातात, असाध्य आजार दूर होतात. ही लोकांची श्रद्धा आहे, नारंगिरी बाबांच्या आशीर्वादाने ते होत आहे. कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही, पण हे प्रत्यक्ष आहे. शिळा रामाच्या श्रुती, राम लक्ष्मण दोघे येथेच रडती, वल्ल्या रामाश्रुम लक्ष्मण येथेच रडती, त्यांच्या अश्रुनी भिजली माती, अश्रुनी माती भिजली, आणि त्या ठिकाणी वल्ल्या मातीचा पाषाण तयार झाला महाराज. आणि आज त्या शिळेवरती 1000 वर्षापूर्वी अडबंगनाथांनी, म्हणजे त्रेतायुगातील शिळा आणि 1000 वर्षापूर्वी अडबंगनाथांनी तप केलं. हे 2 ग्रंथाचा आधार ज्या ठिकाणी आहे ते अडबंगनाथ संस्थान आहे. असे अनेक ठिकाणं होते, उपेक्षित पडलेले होते. भद्रा मारुती देवस्थान उपेक्षित पडलेलं होतं संभाजीनगर जिल्ह्यातलं. माझे सद्गुरू नारंगिरी महाराजांनी तो भद्रा मारुती जगाला दाखवला. आज राज्याचं श्रद्धास्थान म्हणलं हे नारंगिरी बाबांची कृपा आणि आशीर्वाद आहे. तसंच अडबंगनाथाची तपशिला तपोभूमी उपेक्षित पडलेली होती त्रेतायुगापासून, ती नारंगिरी बाबांनी जगाला दाखवली आणि त्या गादीवर मला बसवलं. आबा आपलं सर्वांचं भाग्य आहे, आपल्या कार्यकाळात त्या ठिकाणी ती सेवा घडती आहे. अशा प्रकारे असो, माझा मुद्दाच इथे असा होता, ही देवाची शक्ती आहे. असं कधी घडलं का मंदिरात, मंदिर झाल्यानंतर एखादी 1000 वर्षाची विहीर बारो प्रगट व्हावी? इतकी सोपी गोष्ट नाही. मंदिरात ती अश्रूची शिळा, आजही ती पूजा लोक हजारो येतात, दर्शन घेतात, अडबंगनाथ त्यांची कामना पूर्ण करतात. कशामुळे वाढले, कशामुळे वाढलं? माझा मुद्दा इथे असा होता की देवाची शक्ती आहे, ईश्वराच्या सत्तेने तुम्ही आम्ही राहतो आहोत. आज तुकोबरायांचं जीवन किती धन्य आहेत, त्यांच्याकडे देव आलेला आहे, देव भेटलेला आहे, आणि ते स्वतः म्हणतात हे देवा मला चांगली बुद्धी दे. आता देव भेटल्यानंतर चांगली बुद्धीची काय आवश्यकता आहे? पण स्वतः करता म्हणत नाही, जगा करता म्हणतात. दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा, हे नारायणा माझ्या मनात कदाचित दुर्बुद्धी येऊ देऊ तुझे पाय
कर जय डोंबार कुमाई डोंबार कुमाई जय डोंबार कुमाई डोंबार कुमाई डोंबार कुमाई डोंबार कुमाई डोंबार कुमाई जय जय डोंबार कुमाई हरि विठोबार कुमाई हरि जय हरि जय हरि जय 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 विठोबार कुमाई जय 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 हरि जय 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 हरि जय जय हरि हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 विठोबार हरि जय जय हो जय 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 विठोबार कुमाई हरि जय हरि जय जय कुमाई डोंबार कुमाई डोंबार कुंडलिका हरि श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की गणेश्वर महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की सद्गुरु नारायण गिरी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की बोलो रे भाई सब संतन की डोंबार कुमाई जय जय 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 डोंबार कुमाई डोंबार कुमाई डोंबार कुमाई डोंबार कुमाई घुमाए डोंबार जय 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 डोंबार डोंबार कुमार डोंबार कुमार डोंबार कुमार डोंबार डोंबार कुमार डोंबार कुमार हरि विठोबार कुमाई डोंबार आता मला असं कर तुझे पाय रात्रंदिवस चित्तामध्ये राहू दे. हा भाव माझ्या अंतकरणामध्ये निर्माण झाला, परत होईल की नाही सांगता येत नाही, कारण भाव निर्माण होणं सोपं आहे, तो टिकून राहणं अवघड आहे. हे देवा, हे ईश्वरा, उपजला भाव आता तुझे कृपे सिद्धी जाव, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. हे देवा, तुझ्याशिवाय हे शक्य नाही, आणि म्हणून याच्याशिवाय तो का म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता लाभ नाही या परता, लाभ नाही या परता, आता मत ऐसे करे, आता मत ऐसे करी, आता मत ऐसे करे, करी, आता मत ऐसे करी. लाभ नाही या परता, लाभ नाही या परता, आता मत ऐसे करे, आता मत ऐसे करे, हो आता मत ऐसे करे, आता मत ऐसे करे. तुझे पाय चित्ते धरी, आ, आ,
माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. तुका म्हणे आता लाव नाही या परता, आता मज ऐसे करी तुझे पाये चित्ती धरी. धावत्या वेळामध्ये अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. आज या ठिकाणी आपण सर्वजण बडंगे अण्णांना ही भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्याकरता सर्वजण जमलेला आहोत. प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत. त्यांना जी गती मिळाली असेल त्या ठिकाणी चिरशांती लाभावी ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आपण बहुश्रुत मंडळी या ठिकाणी आदरांजली अर्पण करण्याकरता उपस्थित झालेले आहात. माझ्या वाणीला विराम देतो. जाता जाता एकच विनंती आहे, जन्म हा दुर्लभ आहे, पुन्हा पुन्हा मिळणार नाही. ज्या ईश्वराने आपल्याला हा जन्म दिलेला आहे, जीवदान दिलेलं आहे, त्याचं स्मरण करा. एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे आणि हे सगळं जाता जाता सगळ्या गोष्टी जीवनामध्ये कमी जास्त घडत असतात. दुसऱ्याला माफ करायला शिका, दुसऱ्याच्या गोष्टीत दया करायला शिका, कारण दया करणं माफ करणं हा आपला धर्म आहे. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दयान छांडिये, जब तक घटलक प्राण. तुळशीदास रामायणामध्ये वर्णन करतात. म्हणून आपलं जीवन हे धन्य होण्याकरता आपलेच माणसं आपल्याला कामाला येत असतात. आपले माणसं, आपले मित्र, आपला परिवार निश्चित जपा, सांभाळा. तेच सुखदुःखात आपल्याला कामाला येणार आहे. झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. ओ बोलिलेले फुले बापुने उतरी, क्षमा करा महाराज मुक्त. नाही विचारला अधिकार आपला, क्षमा करा महाराज मुक्त. तुका म्हणे ज्ञानेश्वराला पाया बैठी करा. क्षमा करा महाराज मुक्त. या ठिकाणी कैलासवासी बडांगे अण्णा यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण सर्वजण इथं आलात. प्रथमतः नितीन भाऊ बडांगे व बडांगे परिवार, त्यांचे नातेवाईक, सर्व जावई यांच्यातर्फे सर्वांचे मनस्वी आभार. आणि स्वामी अरुणगिरीजी महाराज यांनी जो कीर्तनाचा अत्यंत सुंदरपणे जो आपल्याला सगळ्यांना ज्ञानाचा जे भांडार दिला आहे त्याच्याविषयी महाराजांचे खूप आभार. अण्णा प्रथमतः राहत्याचे सरपंच तर होतेच, परंतु हबप लक्ष्मण महाराज वाकचौरे यांचे शिष्यही ते होते आणि पंढरपूरला अण्णा वारीमध्ये जायचे. अण्णांचा जीवनपट म्हणजे फार शून्यातून विश्व निर्माण करणारे आमचे नातेवाईक तर होतेच ते, पण माझे बालमित्र नितीन भाऊ आणि आमच्यात कधी अण्णांनी दुरावा किंवा वेगळेपणा समजला नाही. तरी आमच्या अहमदनगर आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार व पंचकृष्णा डेअरी राहता परिवारातर्फे अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली, तसेच पुढील जे मान्यवर ज्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे त्यांनी पुढे यावं आणि अर्पण करावे. तसंच यानंतर जो प्रसाद ठेवलेला आहे अन्नदानाचा तो घेतल्याशिवाय सर्वांना नम्र विनंती आहे, कुणी जाऊ नये. सर्व मित्र नातेवाईक सर्वांना विनंती. आदरणीय हबप अरुणाथ गिरीजी महाराज, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, नितीन बडांगे यांचे वडील स्वर्गीय रावसाहेबजी बडांगे यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत. बडांगे साहेब, आत्ता सुनील भाऊनी सांगितलं की त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. ते धार्मिक प्रवृत्तीचे होते. आम्ही लहानपणी त्या ठिकाणी पाहायचो की पक्कड हातात घेऊन ते विजेचा काही फॉल्ट झाला तर घरीसुद्धा त्या ठिकाणी यायचे. अशा बडांगे साहेबांविषयी भरपूर बोलता येईल. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतनं हा परिवार काम करतात. त्यांच्या विचारावर, त्यांच्या विचाराचं आचरण करायचं काम नितीन बडांगे व त्यांचा परिवार त्या ठिकाणी करत असतो. मी आपल्या सर्वांच्या वतीने व पिपाडा परिवाराच्या वतीने अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.